मित्रांनो, आता आपण खूप दिवसातनं घेऊन आलेलो एक नवीन ब्लॉग साईच्या लग्नाचा. तो पण साईच्या लग्नाला जायचा प्लॅन केला होता आणि अगदी ह्याची प्लॅनिंग ठरलेली 2-3 महिन्यापासून. साईने लग्न ठरल्यापासून इतके कॉल केले होते की माझ्या लग्नाला यायचं. ग्रुपमध्ये कोणत्या तरी पहिल्या मित्राचं लग्न होतं आहे. मग तर काय, आम्हाला हजेरी लावणं खूप गरजेचं होतं. तिथं गेल्यावरती कळालं की तोंडातनं सकट वाफा निघत होत्या. काय हालत लय वाईट होणार होती. म्हणून पहिलं जाऊन शेकापाशी बसलो. मित्रांनो, येताना ना तुम्ही स्वेटर घेऊन या. आज इकडं 12 अंशपर्यंत तापमान खाली जाणार आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आलो होतो साईनाथच्या लग्नाला. आता लग्न तर झाले. बसंती तू नाचेगी. यातून 2 दाजींसोबत आलेला मी. आता डायरेक्ट टेम्पोत बसून घरी जायची पाळी आली होती. असं काय झालं या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत पहा, तुम्हाला कळूनच जाईल. मॉर्निंगला सर्वप्रथम गाडी काढली आणि आपण निघलो लोणली जाण्यासाठी. मित्रांनो, उद्या आहे साईचं लग्न, तर आम्ही निघलो डायरेक्ट गावाला जाण्यासाठी. गणे तू नाही येणार साईच्या लग्नाला? नाही नाही मी नाही येणार. कॅन्सल. मी पण त्यांनी नाही मला जाणार. सांगितलंच नाही. मी पण नाही जाणार. अशोक काय गौरव शेटला झोप नाही यावं मला अशी गाणी लावायची म्हणून मीच गाणी लावण्याची मोहीम घेतली. असेच काय वेगवेगळे गाणे ऐकत आम्ही जाऊन पोहोचलो गणेश शेठच्या घरी. आता आम्ही येऊन पोहोचलो आहे गणेशच्या घरी आणि आता आम्ही करणार आहे आता आराम. पहिलं अर्धा एक तास झोपून घेतलं आलं. मग वरतून जाऊन जरा फार पाहणी करण्यात आली आणि गँगला थोडंसं कोडवर्ड मध्ये सांगितलं आज रात्री नाचायचे. मित्रांनो, आता आम्ही निघलेलो आहे साईच्या घरी जायला. आता आलेलो होते आपल्याला साईची दाजी घेण्यासाठी, तर आम्ही निघलेलो आहे साईच्या घराकडे. आता आपल्या हळदीचा कार्यक्रम आहे, तो आहे 6 वाजता. तर आता आम्ही 6 वाजेपर्यंत जाऊन पोहोचेल आणि हळदी खेळाची एन्जॉय करणार आहे. तिथं मला दाखवतोच आता आम्ही. इकडं आलं तर इकडं लाइटिंगच नाही झाली. अगदीच थोड्या वेळात नवरदेव सुद्धा एंट्री झाली. अगदी परंपराप्रमाणे आम्ही पण साईनाथसोबत एक फोटो क्लिक करून घेतला. ही पाणी पडतच नाही की तोपर्यंत दाजीने एक मोठी लट बादली आणून ओतली साईनाच्या आलो. जेवण झाल्याच्या नंतर अशी थंडी वाजून आली की ह्याच्या आधी पुण्यात इतकी थंडी अनुभवलीच नव्हती. त्यानंतर पहिलंच शेकोटीपाशी गेलो. साईनाथ चाललाय लागण्याची तयारी. आणि मित्रांनो, फायनली आली ती वेळ. झालं ना साऊंड चालू. मग काय आता सुट्टी नॉट निस्ता राडा. मित्रांनो, येताना ना तुम्ही स्वेटर घेऊन या. आज इकडं 12 अंशपर्यंत तापमान खाली जाणार आहे आणि माझ्या तोंडातून धूर सुद्धा निघत आहे. मित्रांनो, आज मी झोपणार आहे, पण उद्या सकाळी उठणार आहे का नाही याची गॅरंटी नाही. का वाकडा होऊन निघणार आहे काही कळलं नाही गेलं. आता भेटू आपण उद्या सकाळी. गुड नाईट. मॉर्निंगला मला जोपर्यंत आंघोळीचं पाणी भेटते तोपर्यंत नवरदेव अख्खा तयार होऊन निघला होता. सर्व आधीच झालं होतं म्हणून डायरेक्ट लग्नाची तयारी होती, म्हणून नवरदेव पारण्या पण गेला होता. मित्रांनो, तो आम्ही आलो होतो साईच्या लग्नात आणि आम्हाला घातलेला आहे फेटा. लग्न लागायच्या काही वेळा आधीच महाराजांची सुद्धा आरती करून घेण्यात आली होती. फायनली आमच्या मित्राचं लग्न झालं होतं आणि त्याच्यात एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार होता. आधी लावून आम्ही निघलो होतो घरी जाण्यासाठी. घरी गेल्या गेल्या पहिला डीजे लावला आणि लागलो नाही नाचायला. हॅलो गाईज, तर आम्ही आलो होतो साईनाथच्या लग्नाला. आता लग्न तर झाले, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत. बसंती तू नाचेगी. मैं नाचूंगा आज, तेरे सामने नाचूंगा मैं आज. किती बजे तक? तू जितने चाहे उतने बजे तक नाचूंगा आज मैं. मग काय तुझ्या भावाने पण नागिन डान्स करून टाकला.
रात्री 3 वाजेपर्यंत जागल्यामुळे सकाळची मॉर्निंग तर खूप लेट झाली होती. येतो आता आम्ही. सायनाला आता आमच्याकडनं टाटा सांगा. भाऊ तर काय जाऊनच द्यायचं नव्हतं घेत. साईने आमची लय वाट लावली, लय वेळ थांबवलं. मित्रांनो, आज साईचं लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही निघलेलो घराकडे. गावचं इतकं खेडेगावात होतं की त्यामुळे आम्हाला डायरेक्ट VIP गाडीत बसून घरी लावण्यात आलं होतं. अमेरिका काय होता क्या होतो क्या रे. मित्रांनो, असली भारी जागा भेटली होती की तिथं डायरेक्ट मी 1 तास झोपून घेतलेलं. त्यानंतर आम्ही गणेश दादाच्या थोडंसं घरी गेलो आणि तिकडून निघलो आम्ही परत घरी जाण्यासाठी. त्यानंतर पुण्याच्या बसमध्ये गेल्या भाऊ लोकांना जागा भेटली तर मला चिडवत बसलेलं थोडंसं. मित्रांनो, असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू परत एखाद्या अनंतर व्हिडिओमध्ये. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारचे धमाल मस्ती आपण करतच असतो या चॅनलवरती. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटू परत एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.